मंजिरी बस ये. अमृता कुकवाचं घेऊन ये जा. जय द्या. झाला सपलं सगळं. पण बघू की मंत्रे मिळतोय का तेवढं तर घेते आपले गुपचूप. ही तुझ्या सासूबाईकडून पहिली मानाची साडी. अखंड सौभाग्यवती रहा. जय द्या. हे घ्या. जय द्या. ओ आत्याबाई जास्त वाकू नका नाहीतर मनका मोडेल. हे तेव्हा तेवढं. चला समजेजण जेवायला बसूयात. मी ताट करायला घेते. होय होय मी पण येते तुमच्या मदतीला. अहो नाही नाही हे असं सोयऱ्यांना कामाला लावणं बरोबर नाही वाटत. तर तुम्ही बसा मी ताट करायला घेते. हा बसा तुम्ही. चला आता खऱ्या अर्थानं सत्य आणि मंजूचं एकदाचं लग्न ठरलं. आता अजिबात वेळ न दवडता पटकन मुहूर्त काढू आणि लग्नाची तारीख ठरवू. एकदम माझ्या मनातलं बोलत बघा चित्रकार तुम्ही. एकस्मै देवीच्या कृपेने समद सुरळीत पार पडू दे अशी प्रार्थना करते मी तिला. मी तर काय म्हणते तारीख पण काढायची गरज नाही. आत्ताच अंतरपाठ पकडू आणि लग्न उरकून देऊ. आता जेव्हा रोज काय बघू आपल्याकडे नग नग. अगं वाढ वाढ.
आणि हो, आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही बरं का, फक्त तुमची मुलगी पाहिजे. आणि मानाचा नारळ द्या तेवढा बास. पप्पा हा बर. वहिनी, अहो काय आयुष्यभराचं वाढता काय त्याला, लग्नानंतर बी ठेवा काहीतरी. सॉरी 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 सॉरी. अहो राहू दे की. हा अहो वाघमारे, अहो वाघमारे काय करताय, एवढं खाणार आहे मी. मला एकच वाट. हॅलो करा. हो सुरवळ बाळ, काय चाललंय हे समज. काय चाललंय काय हे समजा तुझं. काय झालं. काय बोलताय, काय पाहिजे का तुम्हाला. नाही नाही, कुठे काय. जेवण जेवण कसं झालं हे विचारत असेल. हा म्हणजे आवडलं ना तुम्हाला असं म्हणत होती. चांगलं झालं. रत्नी, मला वाटतंय मम्मी साहेब खरंच सून करून घेतात मंजूला. तसंच वागायला लागलेत. एकाच्या पिरमात आंधळी झाली असेल, पण आपल्याला तसं वागून चालायचं नाही. मंजिरी, बेशिंग कुठं आहे. माया बेसिन. हा, तीच तीच. बेसिंग नाही हाय की, तर चला मी धावते. हा चला या. सर माग या. डो रुमाला आहे का हात पुसायला. रुमालाचं सोड. तुझं काय चाललंय नक्की. हा का तू बी तुझ्या लेखात आंधळी झालीस. माझ्या बरोबर डबल गेम खेळायचा नाही सांगून ठेवत्या. हो आत्याबाई, बास की आता. अजून किती वाईट वागायचं आपण. आणि एवढं वाईट वागून पण मंजिरी आणि सत्य एकमेकांपासून वेगळे झालेत का. नाही ना. त्यांचं प्रेम स्वीकारायला पाहिजे आपण. उगाच एवढा अहंकार दाखवून काय करणार आहेत आपण. काय झालंय काय तुला. बरी यायचं नव्ह का. शुद्धीत यायचं नव्ह का. हे बघा, आता तुम्हाला माझं वागणं खोटच वाटणार बघा.
कारण मी वाईटच वागले ना. तरी पण सांगते, तुम्ही तुमचा अहंकार सोडा, सत्य आणि मंजूला एकत्र येऊ द्यात. त्यांच्या लग्नासाठी मोठ्या मनानं तयार व्हा. आणि तुम्ही तशा तयार व्हाल अशी खात्री आहे मला. ती तर आधीच तयार आहे आमच्या लग्नासाठी. आत्याला आता माझ्या आणि सत्याच्या नात्याबद्दल काही बी प्रॉब्लेम नाही. वय ना आत्या? वय आत्याबाई, चेहऱ्यावर आनंद दाखवा, कारण तुमच्या भाचीचं तिच्या आवडत्या मुलाशी लगीन होतंय. वय वय मंजिरी, तुझ्या मनात माझ्याबद्दल आता काही राग तर नाही ना? नाही मम्मी साहेब, तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता मला. गुणाची गपोर. ही कैपानी खरंच एवढी बदलली का? म्हणजे माग उभी होती म्हणून नाटक करत होती. नाही, जाऊ दे. तुमची मुलगी आहे ना, लाखात एक आहे बघा. म्हणजे परीस आहे, परीस. आमच्या सत्याच्या आयुष्याचं सोनं करेल. तिला मी पहिल्यांदा गार्डन मध्ये बघितलं होतं. अशी एकटीच बसली होती, शांत. मी तिचं स्केच सुद्धा काढलं. तेव्हा तिला बघितल्यावर मनापासून असं वाटलं की आमच्या सत्यासाठी अशी मुलगी मिळायला पाहिजे. आणि परमेश्वराने कदाचित माझ्या मनाचं ऐकलं आणि म्हणूनच हा योग जुळवून आला. आता योगायोगच म्हणावं लागेल बघा, कारण जी काय असतं ते त्याच्या सतत असते. त्याने ठरवल्या बिगर काहीच होत नाही. अगदी खरंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? नाही म्हणजे मम्मी साहेब, तुम्ही आणि आमची आत्या, तुम्ही असं अचानक हे लग्न कसं काय मान्य केलं? नाही म्हणजे माफ करा मला, तुम्हाला मी आत्ता चुकीची वाटेन, पण तुम्ही आधी जो त्रास दिलाय ना दीदीला, त्यावरून सतत असं वाटत राहते की हे तुमचं चांगलं वागणं, ह्याच्या मागं काहीतरी वेगळा हेतू असेल म्हणून. खरंच असं काही नाहीये ना? आमरे, अगं काय बोलतेस तू? आता झालंय ना समजा नीट. अगं मग कशा पाहिजे जुन्या गोष्टी उकरून काढतेस तू? हा, होय आमरे. आणि आता दोघींनी एवढ्या मोठ्या मनानं मान्य केलंय ना सगळं, मग राहू दे ना आता. आमरे, हे बघ, तुझी शंका 100% बरोबर आहे. आधी जे काय झालं त्याच्यावरून तुला असं वाटणं साहजिक आहे. पण आता तू बघ ना, अगं मम्मी स्वतः मला इथे घेऊन आली आहे लग्नाची रितसर बांगणी घालायला. मानाची साडी दिली आहे. आणि काय पाहिजे अजून? आता आमच्या लग्नाचा कार्यक्रम फिक्स आहे असंच समज. तुझी दीदी सुर्वेंच्या घरात माप ओलांडून येणार म्हणजे येणार. मग काय लागा दादा, तुझ्या लग्नाची एक्साइटमेंट तरी एवढी वाढली ना माझी. कधी तुझ्या लग्नाचा बार उडतोय आणि मला नाचायला मिळतंय असं झालंय. आता लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढू आणि साखरपुडा पण एकदम जोरदार करू. होय. हा, आणि हो, आता तुम्हाला सगळ्यांना एकदा रितसर आमच्या घरी यायचंय. वय वय चालतंय की. चला येऊ. वय वय या.
काय मग मिसेस सुर्वे, यायचं का आम्ही? या की, मी कुठं जा म्हणले? हा काय लाजताय वाघमारे? लाजताना जरा लईच भारी दिसते तुझी. हो मी आहे, लागा आता तयारीला. लय काम आहेत आपल्याला लग्नात आता. सध्या मला तर हे सगळं स्वप्नात घडते असंच वाटायला लागले. मम्मी साहेब आपल्या लग्नाला तयार झालं, माझा तर विश्वासच बसेना. मला बी तसंच वाटतं बघा, पण शेवटी आई आहे ती माझी. माझं सुख कशात आहे ते कळलं असणार त्याला. आणि वाघमारे आता फक्त तयार राहा, वाजत गाजत घेऊन जाणार तुम्हाला या घरातून. यो सातारचा वाघ त्याच्या वाघिणीला लवकरच नेणार. ए दादा, अरे चल की लागा, का घर जावाय म्हणून राहणार आहेस? येतो. या हे जायला थांब 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 थांब. काय झालं? तुम्ही पुढं व्हा. मम्मी काय झालं? अरे जयद्या, ही तर माझी एक मैत्रीण आहे. लग्नाचं लागणारं सामान भरून देते ती. म्हणलं आताच ऑर्डर देऊ, म्हणजे कसं लग्नाच्या येईपर्यंत मिळेल ना समजा आपल्याला. तू तर अगं पदर खोचूनच लग्नाच्या तयारीला लागलीस की. आता माझ्या लेकाचं लगीन आहे म्हणल्यावर मी शांत बसन होय. बरं मम्मी लवकर ये. पुढं व्हा तुम्ही, मी येते. सावकाश मम्मी. होय. काय गई, आज काय बोलत होतीस? हा, त्या मंजीला मानाची साडी काय देते आज, मला शानपणा काय शिकवते आज? काय चाललं काय होतं तुझं? हा ए फुकटे, काय वचवच वचवच लावली का? जरा शांत हो की. मला काय बोलू देशील का नाही? हा बोल. तुला काय वाटलं त्या दोघांच्या लग्नाला मी तयार झाले? मग आतमध्ये जी काय समजा चाललं होतं ते काय चाललं होतं? नाटक होतं ती, नाटक. तुला खरं वाटलं? अगं काय सांगते आज, नाटक होतं मी. तुला काय वाटलं याने बेटा मी माझ्या घरची सून करून घेईन? हॅट. अगं माझं पोरग हट्टाला पेटलं ना म्हणून एक पाऊल माग आली मी. येळ आली का नाही का दाखवून देईल त्यांनी ब्रेटला ही माया सुर्वे काय चीज आहे ती. बया 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 बया, म्हणजे हे असं आहे रे समज. आता काय बी झालं तरी आपल्याला त्यांच्याशी नीट वागावं लागेल. तू सुद्धा नीट वाग. मी जवळ काय सांगत नाही ना तर चांगलंच वागायचं. स्वतःचं डोकं लावू नगस काय. वेळ आली की मी सांगते काय करायचं. आणि हो तुझ्या त्या हेळवक नवऱ्याला सांग कसं वागायचं ती. सांगते. भेटू लग्नात. बलमा, तू खरोखर असायला पाहिजे होतस. मम्मीचं असं रूप बघून ना मी बी 2 मिनिटं हैराण झालो होतो. अरे मम्मी स्वतः पुढाकार घेऊन वाघमाऱ्यांचा त्यांच्या घरच्यांचा सन्मान करत होती. अरे यो तर विषय एकदम डंटेरटन टिलेली आहे. अरे तो जश्न मनाने का टाइम आहे. अरे सत्या मम्मीने आपल्याला सरप्राईज दिले, सरप्राईज. आता बघ तुझ्या लग्नात कोणी सुद्धा आडकाठी आणत नाही. बलमा जरा शांत राहा, एवढा एक्साइटेड व्हायची काही गरज नाही. काय झालं?
मला ना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. आता काय चुकल्यासारखं वाटतंय? हे बघ, मी माझ्या मम्मीला चांगलंच ओळखतो. ती एवढ्या सहजासहजी स्वतःचा हट्ट सोडणार नाही. त्यात ती वाघमाऱ्यांची आणि त्यांच्या घरातल्यांची माफी मागत होती. म्हणजे तू विचार कर. आणि हे सगळं चालू असताना ती आत्तेबाई पण तिथंच होती, पण ती बी शांत होती. या सगळ्यावरनं ना मला जरासा डाऊट येतोय बघ. सत्या, विषय काय माहितीये का, तुला हाय सवय ओढादान करून घ्यायची. आता सगळं आपचूक सरळ व्हायला लागले तर तुला भीती वाटते. एवढाच विषय. तसं नाही रे बलमा, मी माझ्या मम्मीला चांगलंच ओळखतो. ती एवढं सहजासहजी शांत नाही होणार. त्यामुळे आपल्याला जरा अलर्ट राहावं लागेल. जर काय असं असेलच ते आपल्याला शोधून काढावं लागेल. फ्लावर कसा दिला? 20 रुपये. 20 रुपये औषध? अगं फ्री करून ना आला एवढं महाग असते. लय महाग देता तुम्ही. वांग कशी दिली? 30ला पावशेर. एवढा महाग? आणि मिरच्या? 20ला पावशेर. 20ला पावशेर. 20 पावशेर खाली काही नाहीच मला तुमच्याकडे. नाही तर चल राहून दे. तुमच्या राव फ्री करून आल्यागत का लागला तुम्ही? आम्ही काय केण्यावर ना तुम्ही. चल ना, चला साईड दे. चला कलिंगड कसं दिलं? 60 रुपये. 60 रुपये. 60 का अमेरिकन आणलंय? 60 रुपये इथलं झालोय. 20 रुपये देतोय का? अजिबात तसं काय बोल. 10 रुपये शेवट. स्वस्त देतोय 60 रुपये. हे पलमा, तू करत बसू बाजार. मी गाडी जवळ थांबतो. तू कर. हा अहो काय राव एवढा असतोय माग. चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार चांदन रूप तुझं पुरतण्यार नजरची जादूगिरी जुलमी धार मखमली सपनानं मन भुलला काळजाच्या वाटेवर रान फुलला धड धड उरात ह्या कशान ते ठावना नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग